अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार राजेश विटेकर आपल्याबरोबर आहेत। राजेशजी, खरं तर अजित पवारांचा एक उमेदवार कुठला तरी पडेल असं म्हटलं जात होतं, कोणी गर्जे म्हणत होतं, कोणी विटेकर म्हणत होतं। तुम्हाला या सगळ्याबद्दलची धाकधूक होतं का? असं काही नव्हतं। दादांनी आम्हाला सांगितलेलं होतं की मी तुम्हाला उमेदवारी देत आहे आणि तुम्हाला निवडून आणण्याची जिम्मेदारी माझी आहे, त्यामुळे तुम्ही कसली चिंता करू नका, अशा पद्धतीने दादा आम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं। आणि कोणी फुटणारं नव्हतं, काही नव्हतं। 42 दादांकडे आमदार आहेत, 42 तर होतेच, पण अधिकची 5 मतं घेण्यामध्ये दादा त्या ठिकाणी यशस्वी झालेले आहेत। या सगळ्या रणनीतीबद्दल अजितदादांच्या तुम्हाला जरा तरी कल्पना होती का? अजितदादांना या सगळ्या काळामध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही भेटलात त्यांच्याकडे टेन्शन होतं का, की कायम त्यांना एक निर्धास्तता होती की आपण जिंकून येऊ? मी ज्या वेळेस दादांकडे गेलो त्यावेळेस दादांनी स्पष्ट सांगितलं की तू कुठलाही लोड घ्यायची कारण नाही, तू कुठल्याही त्यामुळे चिंता करायचं कारण नाही, ही जिम्मेदारी माझी आहे आणि मी माझ्या पद्धतीनं बरोबर करत आहे, बरोबर नियोजन करत आहे आणि त्या पद्धतीनं दादांनी आज करून दाखवलं। शरद पवारांकडे अजित पवारांची मतं फुटून जातील असं सुद्धा म्हटलं जात होतं, तर या सगळ्या चर्चा जेव्हा सुरू होत्या माध्यमांमध्ये, राजकीय वर्तुळामध्ये, याच्या सगळ्याबद्दलची कल्पना तुम्हाला होती का, की अजितदादांच्या अनुषंगानं कशा गोष्टी घडत होत्या किंवा अजितदादांनी घडवलं होतं? रणनीती जी निवडणुकीची आहे ती केव्हापर्यंत ठरली होती? एक दादाला कुठेतरी बदनाम करण्याचं, दादाला कुठेतरी मानसिक खच्चीकरण करण्याच्या दृष्टीनं हे सर्व निगेटिव्ह बातम्या होत्या। कोणीही कुठेही मतदान फुटणार नव्हतं। एक ना एक मतदान हे अजितदादाच्या कॉन्टॅक्टमध्ये आणि अजितदादाच्या टचमध्ये होतं आणि ज्या वेळेस मी दादांना भेटलो त्यावेळेस दादांमध्ये एक खूप मोठा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला। दादांच्या दृष्टीनं दादाचा वादा की अजितदादा एकच वादा, नेमकी कुठली गोष्ट? कारण ज्या पद्धतीनं लोकसभेनंतर दादांच्या बद्दलची चर्चा सुरू झाली होती, महायुतीमध्ये सुद्धा त्यांना वाईट टाकले असं बोललं जात होतं, आताच्या या विजयाने दादांना फायदा होईल असं तुम्हाला वाटतंय? त्याच्यासाठी तुमचा विजय तुम्हाला महत्वाचा वाटत होता, तुम्ही याच्यासाठी काय प्रयत्न केले होते? नाही, दादांनी ठरवलेलं होतं आणि ते दादांनी आज करून दाखवलेलं आहे, त्यामुळे ह्या कुठल्याही फेक बातम्याला काही महत्व नाही। आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की आता तुमचा विजय झालेला आहे, सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन त्याच्यासाठी, पण या विजयाची कल्पना तुम्ही केली होती का आणि आता या विजयानंतर कशा पद्धतीची तुमची जबाबदारी वाटली? नाही, मला दादांनी सांगितलं होतं की मी तुम्हाला उमेदवारी देत आहे आणि मी तुम्हाला निवडून आणणार आहे, त्यामुळे तुम्ही कुठली चिंता करायचं कारण नाही, त्यामुळे आमच्यावर काही अशी स्पेशल असं काही बर्डन नव्हतं। ते म्हणले माझी निवडणूक असल्यासारखं मी ही निवडणूक लढत आहे। पण आता अभिनंदन आहे ना तुमचं की तुम्ही जिंकून आलात, त्यामुळे अभिनंदन केलं। मी तर म्हणते की तुम्ही हा जो आनंद आहे, आता तुमची कशी जबाबदारी वाटली, आमदार झालात तुम्ही, आता सभागृहात येणार, काय प्रश्न, काय मुद्दे, काय डोक्यात आहे? निश्चित अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत, येणाऱ्या काळामध्ये मी या सभागृहामध्ये मांडून आमच्या भागाच्या, आमच्या परिसराच्या विकासासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे, पक्ष संघटनेसाठी त्या ठिकाणी स्वतःला झोकून देणार आहे। दादांचं कमबॅक वाटतंय तुमच्या माध्यमातून? 100% आजचा विजय एक एनर्जेटिक आहे आणि खूप मोठी कॉन्फिडन्स देणारा विजय आहे। पण या कॉन्फिडन्सने विधानसभेसाठीचं बूस्ट मिळेल असं वाटतंय? 100% 100% फार मोठं बूस्ट त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभेला निश्चित महायुती अत्यंत चांगल्या पद्धतीने विजय होणार आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन राजू रेवणकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी।